महाराणीच्या प्रासादाचे संरक्षण करणारे सैनिक पण धष्टपुष्ट आणि बलिष्ठ होते, पण ते सर्व होते क्लीब. युद्धात जे शत्रू सैनिक शरण येत त्यांचे पुरुषत्व शस्त्रक्रिया करून हिरावून घेतले जाई. पुरुषसुलभ ईर्षा महत्वाकांक्षा त्यांना नसे. बाहेरच्या समाजात त्यांना स्थान नसे. त्यामुळे ते प्रामाणिक अंगरक्षक म्हणून योग्य ठरत. स्त्रीप्रधान राणीवशाचे रक्षणही तेच करत. तरीही अंतपुरात त्यांना प्रवेश नव्हता. शस्त्रनिपुण आणि बलवान दासी अंतपुरात सतर्क होत्या. महाराणींच्या प्रासादाच्या दर्शनी भागात मंत्रणागृह होते. भुयारी रस्त्यातून महाराज महाराणींच्या अंतपुरात प्रवेश करीत. तिथल्या भोजनगृहात फलाहार करून मग ते मंत्रणागृहात येत. राज्यसभेत जाण्याआधी महामात्य, महामंत्री आणि सेनापती यांच्याबरोबर ते विचारविनिमय करीत. महाराज वीरसेन आत आले तेव्हा महामात्य कुमारसेन, महामंत्री समर्थ आणि सेनापती उग्रसेन त्यांच्या प्रतीक्षेतच होते. त्यांनी केलेल्या प्रणामांचा स्वीकार करीत वीरसेन स्थानापन्न झाले. त्यांनी संकेत केल्यावर ते तिघेही आपापल्या आसनांवर बसले. महामात्य, महामंत्री आणि सेनापती तिघेही शूरसेनांचे बालमित्र होते. चौघेही एकत्र वाढले खेळले होते. चौघांनीही संजीवन ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण केली होती. राजकारणातच नव्हे तर कौटुंबिक बाबतीतही महाराज त्यांचा विचार घेत असत. राज्यकारभाराचा खल संपला तेव्हा महामात्य कुमारसेन म्हणाले, महाराज, आज आपण चिंताग्रस्त दिसत आहात. आम्ही काही करू शकत असलो तर सांगावे. महाराज वीरसेन म्हणाले, अमात्य, कारण तर एकच आहे, ते म्हणजे कुमार नल. यौराज्याभिषेकाने तरी त्यांच्या चित्तवृत्तीत बदल होईल असे आम्हाला वाटत होते, पण त्यांच्या वागणुकीत अजून फरक पडत नाही. शक्य तितक्या लवकर त्यांच्यावर राज्यकारभार सोपवून वानप्रस्थ स्वीकारायची आमची इच्छा आहे, पण राज्य चालवायला अजून कुमार नल समर्थ आहेत असे मला वाटत नाही. सेनापती उग्रसेन म्हणाले, महाराज, आपण असे का म्हणता? शस्त्रविद्येत कुमार निपुण आहेत. रिंगण घेत इतक्या वेगाने ते भाला फिरवतात की चारही बाजूने त्यांच्यावर संधान ठेवून सोडलेले शर त्या भाल्यामुळे परत फिरतात. एकाच वेळी ते 4 खडकधारकांशी युद्ध करून त्यांना परास्त करतात. 100 पावलांहून मृगशावकाच्या नेत्राच्या आकाराच्या वर्तुळावर ते अचूक शरसंधान करतात आणि त्यांचे युद्धचातुर्य काय वर्णावे. मगध देशाच्या अफाट सैन्याला त्यांच्या चतुर व्यूहरचनेने आपल्या अनेकपट कमी सैन्यबळावर त्यांनी नमवले होते. बलशाली हुन राजाला त्यांनी द्वंद्व युद्धात नमवले होते. कुमार नल सिंहासनावर बसल्यावर थोड्याच अवधीत अश्वमेध यज्ञ करून चक्रवर्ती सम्राट होतील याबद्दल मला तरी संदेह नाही.